आताची सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। आघाडीमध्ये जवळपास 6 तास चर्चा झालेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात जागा वाटपासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। अनेक अशा जागा आहेत ज्यावर अजूनही महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचं एकमत झालेलं नाहीये। अशा जागांची चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली होती। जवळपास 6 तास या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली। महाविकास आघाडीचे सर्वच महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। दरम्यान आता या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे नेते काही जाहीर करणार आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाविकास आघाडीची बैठक संपली। आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात जागा वाटपासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। जागा वाटपावर जवळपास 6 तास चर्चा झालेली आहे आणि आता महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे। महाविकास आघाडीची बैठक संपलेली आहे। महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळेस राऊतांचं काही वक्तव्य समोर येत आहे। महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंध असल्याचं राऊतांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे। यासोबतच प्रकाश आंबेडकर यांना औपचारिक निमंत्रण धाडल्याचं सुद्धा राऊतांनी सांगितलेलं आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत हे माध्यमांशी बोलतायत। महाविकास आघाडी ही मजबूत आणि एकसंध असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर ते देत आहेत त्यांच्यासोबत। अरे मोबाईल मागे ना सर, जाना समोर पहा। आता समाधान झालेलं आहे। 30 तारखेला आता संजय राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30 तारखेला ते आणि त्यांचे प्रतिनिधी मीटिंगमध्ये येतील। त्यामुळे त्याच्यामध्ये फार हरकत नव्हती। त्यांना वाटत होतं त्याच्यात त्यांनी आपलं मत मांडलेलं होतं, पण तो जो गैरसमज होता तो दूर झाला।